राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरु मोतीराम महाराज की जय। गुरुवर्य मारुती महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। उद्धरोनिया ते केचरी, विजय झाला कपी केशरिया। एरी राहुनी गगनांतरी, मधुर स्वरी अनुवादे। गौरीपुत्र गजानन, कौशल्यापुत्र रघुनंदन, अंजनीपुत्र हनुमान आणि जनार्दन महाराज यांच्या कृपेने कथेची संगती अशी चाललेली आहे। ती अप्सर आहे आणि त्या अप्सराचा काय झालेला आहे, हनुमंतरायाच्या पायाचा स्पर्श झाल्यामुळे, साधूचा स्पर्श झाल्यामुळे तिचा उद्धार झालेला आहे आणि ती अंतरिक्ष म्हणजे गगनाला आहे। आता ती काय बोलू लागलेली आहे, तुझ्या उपकार हनुमंता, काम्या उपकारी व्हावे आता। काही विमित तत्वता, सावधानता परिसावे। हनुमंता, मी काय आहे, मी तुमचे माझ्यावर उपकार आहेत आणि तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, मला तुमची काय सेवा अशी करावं असं तिला वाटू लागलेलं आहे। तू आता टुंगावीर होसी, कळी काळा ते द्रटी न्याळीसिया। त्याईवरी अरणेसी डुलत। ती असणारी अप्सरा काय म्हणू लागलेली आहे, हे हनुमंता तुम्ही कसे आहेत म्हणू लागले, आदट वीर दाटुंगा, म्हणजे कोणालाही न आटोपणारे असे वीर आहेत, तुम्ही बळवान आहेत अशी ती बोलू लागलेली आहे। राम राम पुढे विघ्न काय से बापुढे। आश्चर्य देखील वाडे गोडे, तुझ पुढे सांगेना। अप्सरा बोलू लागलेली आहे, ती काय म्हणू लागलेली आहे, तुम्ही कसे आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत, तुमच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे आणि नामस्मरण करणाऱ्या माणसाला म्हणू लागले कोणतंही संकट बाधा करीत नाही असं ती बोलू लागलेली आहे। तू भावार्थी श्रीराम भक्त, नसी कपटाची माता। निष्कपट तू कपिनाथ, राम देखत सर्वत्र। हनुमंता तुम्ही कसे आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आणि भक्ताला म्हणू लागले कपटाची बाधा होत नाही, त्याला म्हणू लागले कपट असा बाधाच करू शकत नाही अशी ती बोलू लागलेली आहे। विनीत असे मी तुझ प्रती, सावधान का कपीपतिया। कपट केवळाची मूर्ती, तो हा कपट मूर्तीची ती जाणावा। हनुमंता हे म्हणू लागली असणारा पुढचा दिसायला का तुम्हाला, हे म्हणू लागली ही कपट जी आहे ही कपटाचीच मूर्ती आहे असं ती हनुमंतरायाला सांगू लागलेली आहे। तू रामाचा निज भक्त, स्वामी कार्य उद्यत। अति संकटी रामपंत, कर्मोन येत आलासी। हनुमंता तुम्ही कसे आहेत, प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आणि प्रभू रामचंद्राचे म्हणू लागले सेवेसाठी, प्रभू रामचंद्राच्या कामासाठी तुम्ही एवढा दूरपंत क्रम आलेले आहेत अशी ती सांगू लागलेली आहे। रामाचा परमाप्त, प्रतिज्ञा करोनी येत। ठाकोनी दुर्नागरी प्रवत, छळनार्थ तुझ लागी। हनुमंतरायाला सांगू लागले, ते अप्सरा म्हणू लागले, हे म्हणू लागले रावणाच्या जवळचा परमात्मा म्हणजे सखा असा असणारा तो रावणासोबत म्हणू लागले हित गोष्टी करून आलेला आहे, तुम्हाला म्हणू लागली फसविण्यासाठी आलेला आहे अशी ती सांगू लागलेली आहे। हा काळ नेहमी राक्षस, ब्राह्मण रूपे तापस। धरून आला तापस वेश, ती दुर्गक्षमा पापिया। हनुमंता हे दिसाय नाही का, हे म्हणून लागले हे तापस वेळ धरलेला आहे, ऋषीचा वेळ धरलेला आहे, पण म्हणून लागले हे कसं आहे, हे म्हणून लागले राक्षस आहे, हे दुराचारी आहे, हा पापी आहे असं ती सांगू लागलेली आहे। जने आता विश्वास धरसी, चलन करसी लक्षणा देसिया। छळवादे आची मिरासी, बहु मायेसी जाण तू। हनुमंता तुम्ही म्हणू लागले याचा विश्वास धरू नका, याचा जर विश्वास धरला तर म्हणू लागले माया आहे, ही कपटी आहे, ही माया केल्याशिवाय राहणार नाही असं ती सांगू लागलेली आहे। जवा उदया सुभानू, तव गोवा कपिनंदनू। कवा कामारा वासिल तरुणू, ऐसा पण करून आला।
हनुमंता यानं म्हणू लागले रावणाला काय म्हणू लागलेला आहे उदय येता सूर्योदय म्हणू लागले उदयाला येण्यासाठी हे पण केलेला आहे म्हणू लागले रावणासोबत असं म्हणू लागले हा कपटी आहे माया आहे असे ती सांगू लागलेली आहे सत्यमानी माझे वचन वदी पापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा ती अप्सरा म्हणू लागलेली हनुमंता मी हे बोलायले का हे माझं म्हणू लागले माझं वचन सत्य माना हे म्हणू लागले हे तुम्हाला विघ्न केल्याशिवाय राहणार नाही हे मायावी आहे कपटी आहे हे राक्षस आहे ऋषी नाही असं ते सांगू लागलेले आहे ऐसे बोलून या सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी साकडला तो अंतरी कपी केसरी अति विस्मित असे ती असणारी इथून मालेली अप्सरा ती हनुमंताला बोलले आणि तिने आपले काय केलेले आहे ती आपले आकाश मार्गाला निघून गेले आणि गेल्यावर हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं हनुमंतराय आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा पुढे काय झालेलं आहे गेली असता स्वर्गांगना आश्चर्य देखील कपिनंदना विचार आदरिला मना दुष्ट हनना लागोनिया हनुमंतरायानं पाहिलं ही असणारी अप्सरा ही स्वर्गाला निघून गेले आणि गेल्यावर हनुमंतरायाच्या मनामध्ये विचार आला या राक्षसाबद्दल या ऋषीबद्दल हा दुरात्मा आहे हा दुष्ट आहे हनुमंतराय त्याला पाहू लागलेले आहे सबाय स्मरून या रघुनाथा राक्षस दुष्ट अवलोकिता समोर उडालीला कपटता श्रीराम मृताचे निभेने प्रभू रामचंद्र भगवान की जय हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केल्याबरोबर हे जे कपटाची त्यानं जे माया केली होते ती उडून गेलेली आहे आणि हनुमंतराय त्याला पाहू लागलेले आहे एक ना होऊन या देई पाहणे पाता चिठाई द्रष्टा द्रश्याच्या तुया नाही द्रष्टा तो आता म्हणून लागले त्याला पाहिलं होतं ऋषीच्या वेशामध्ये आता त्याला म्हणून लागले पाहिलं कसं ते माया कपटामध्ये यशामध्ये असं म्हणून लागले ते द्रष्टामध्ये त्याचा हरपून गेलेला आहे द्रष्टा हरपलिया पायी दर्शन रे चिकाई भावनेची ठावनाई वेगळे काही दिसेना आता अगोदर दिसू लागला ऋषी पण म्हणून लागले ते असणारे कसं दिसू लागलेला आहे तो दृश्य होता द्रष्टा हरपून गेलेला आहे आता तिथं म्हणून लागले माया राहिली नाही अशा स्वरूपात पाहिलेला आहे द्रष्टा होय परिचिन्ना तरी भाषे द्रष्टा शिवाना झाली आतली तुटीशी बोलवन कपट चिन्ह ते कायचे मन बुद्धी चित्त अहंकार याच्यापासून म्हणून लागले तो असणारा कसा आहे अलिप्त राहिला तो म्हणून लागले तिथं त्याला कपट दिसत नाही असं स्वरूप दिसू लागलेलं आहे एका श्रीरामासाठी कवडोनी कपटाची कोटिया तो श्रीराम कपट सृष्टी कपट गोष्टी ते कायची प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळे प्रभू रामचंद्राच्या नामाची एवढी ताकद आहे तिथं म्हणून लागली कपटाची बाधा होत नाही भूत पिशाच्या निकट नाही आहे जब हनुमान वीर नाम सुनाये असं म्हणून लागले हनुमंतरायाच्या नामामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे निर्धारोनिया पायी तो कपिंद्र दिसे भयासुर राक्षस महापापी दुराचार याशी सत्वर मारीन हनुमंतरायानं पाहिलेल्या स्वरूपामध्ये तो राक्षस कसा दिसू लागला तो ऋषी होता पण तो राक्षस कसा दिसू लागलेला आहे असा दुराचारी दुरात्मा दिसल्याबरोबर हनुमंतराय म्हणू लागले याला म्हणू लागले मी मारल्याशिवाय राहणार नाही असा विचार केलेला आहे तेने साधून पुरुषार्थ करू आला माझा घात अति बळी रामदूत याचा निष्पात करीना हनुमंतराय म्हणून लागले यानं काय केलेलं आहे म्हणून लागले पुरुषार्थ होऊन आलेला आहे पुरुषार्थ साधून आलेला आहे आणि माझा घात करण्यासाठी आलाय मी आता याला नक्की मारल्याशिवाय राहणार नाही असा विचार केलेला आहे ऐसे बोलून या कपिंद्र राक्षसा समोर बोल बोलून निष्ठुर सोय वानर सरसावला हनुमंतरायानं असा विचार केला आणि त्या ऋषी होता तो त्याच्या समोर आले आणि निष्ठुर बोलले त्याला आणि हनुमंतरायानं आता काय विचार केलेला आहे अरे पापी आणि शाचरा जनी पळसी दुराचारा तुझ्या करीन मी सारा
कपड चारा सांडी भरते हनुमंतराय म्हणू लागले अरे दुराचारा, अरे दुष्टा म्हणू लागले तू पापी आहेस. तू म्हणू लागले आता वेश बदल म्हणू लागले. तुला म्हणू लागले नक्की मी तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही असं बोलू लागलेले आहे. ऋषी रूप धरून तापस करू आलासी छळनास आता होई सावकाश करी उदास निज बळे हनुमंतराय म्हणू लागले त्या ऋषीला अरे तू म्हणू लागले एक ऋषीचा वेळ धारण केलेला आहे आणि साधू होऊन आलास आणि तू म्हणू लागले छळण करण्यासाठी आलास. तू म्हणू लागले आता तू सावध होय असं बोलू लागलेले आहे. माझे नियाचे त्वरित आजी नवाची जीवे जित ऐसे जाणो निश्चित करी पुरुषार्थ निज बळे हनुमंतराय म्हणू लागले तू असा कपटी आहेस, तू दुराचारी आहेस, पण म्हणू लागले तू आता तुझ्यामध्ये केवढा पुरुषार्थ आहे, तुझा पुरुषार्थ दाखव असं म्हणू लागलेले आहे. ऐसे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती रण जिंकावया कपीपती साठप चिंती मांडीला ज्यावेळेस हनुमंतराय असे निक्षून बोलले त्यावेळेस म्हणू लागले यानं आपला अफाडच्या दिपाड आपला राक्षसाचं रूप धारण केलेलं आहे आणि हनुमंतरायावर म्हणू लागले त्यानं आता तो असा सरसावलेला आहे. ऐकोनी कपीचे उत्तर काळा नेमनिशा चरा धरोत्य विक्राळ शरीर अति व्यासुर भासत हनुमंतरायाचं बोलणं ऐकल्या बरोबर त्यानं आपला ऋषीचा वेश होता तो सोडून दिला आणि तो काय झाला भयानक भ्यासुर असा राक्षस झालेला आहे. दस योजे वांजळा उड आडवा योजने पाच पाचाचे उभारले कच जैसे वृक्ष सुलप्राय 10 योजन म्हणजे 10 कोस असा उंच वाढला, 5 कोस असा रुंद झाला आणि एवढं म्हणू लागले जणू काय एवढं एखादं झाड असं उभं राहावं असा तो दिसू लागलेला आहे. आठही दाडातम समित मासाचे मोकळे आता चळित शुद्धे धग गीत कैसा भासत व्यासुर भयानक व्यासुर दिसू लागलेला आहे. त्याला म्हणाले त्याचे दात असे दाढा, त्याच्या तोंडातली अशी जीभ लळ 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 करू लागलेली आहे. असा बघायला गेलं तर काळा इंगळ असा व्यासुर दिसू लागलेला आहे. अंतळी बुबुळे खोला जैसे धगधगीत इंगळ तैसे दिसती नेत्र गोळा अति विक्राळ आकृती त्याच्याकडे बघायला गेले त्याचे असे डोळे भले भयानक व्यासुर होते, भले खोल 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 आणि मधामध्ये दिसायला गेलं तर एखादं लाल इंगळ असं ते डोळे चमकू लागलेले आहे. जैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्दिनेला कोळीत घेऊन धावीला हनुमान दृष्टी लक्षणीय जसा आकाशामध्ये वीज गडल कराव तसा हे राक्षसानं आवाज भयानक असा भ्यासूर आवाज केलेला आहे. हातामध्ये एक भली मोठी असे कोलती घेतलेली आहे लाकडाचे आणि तो हनुमंतराकडे निघालेला आहे. प्रताप देखोन निशाचर वेगी वाढला कपी केशरिया दायोजने गगनांतरी उसळून दुरी चालिला हनुमंतरायानं ते राक्षसाचं 11 रूप पाहिल्याबरोबर हनुमंतरायानं असं उंच उड्डाण घेतलेलं आहे. तिथे 10 कोस उंच उड्डाण घेतलेलं आहे. एवढं वरी गेलेले आहेत. जैसा तापला लो गोळा तैसा परतला गोळा अंगुळा सवेग तारीला प्रबळ जैसा कल्लोळ अग्नीचा असा हनुमंतरायानं 10 कोस उंच उड्डाण गेलेलं आहे. जसं वरी वेगानं गेलेले आहेत तसंच म्हणून लागले वेगानं खाली येऊ लागलेले आहेत. जणू काय एखादा अग्नीचा गुगलोळा यालाय असं त्यांचं स्वरूप येऊ लागलेलं आहे. लक्षणीया निशाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भारवरी पडता हनुमंतरायाचं उड्डाण
पुन्हा धन कोणत्या राक्षसाच्या अंगावर पडल्या बरोबर त्या राक्षसाचं काय झालेलं आहे, चकचुरा झालेला आहे. एवढा हनुमंतरायाचं ते असं भयंकर वजन पडल्याबरोबर तो राक्षस जमिनीवर पडलेला आहे. तरी राक्षसा तुरबळी आक्रंदेरी दिली आरोळी कपी तुझी दस मेळी मी रांगोळी करीन. तो एवढा राक्षस जमिनीवर पडलेला तो म्हणून लागले असा उठून उभा राहिला आणि त्यानं आरुळी दिले, ए हनुमंता मी तुझी रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, अशी भयानक आरोळी दिलेली आहे. ऐसे बोलता राक्षसा भूमी आदळला कर्कश निधडा उठला बहु असा पर्वतेश धनालीला. असा राक्षस पडल्याबरोबर त्याचा आवाज म्हणू लागला असा घुमू लागला. झाडानं दऱ्यानं जिकडं पाहावं तिकडं त्याचा आवाज घुमू लागलेला आहे. शब्द झाला अत्यंत भूत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून यातेत सैरा धावत पर्वती. एवढा भयानक आवाज झाला की झोपलेले गंधर्व त्या पर्वतावर झोपले होते आणि झोपलेले गंधर्व झोपेतून असे दचकून जागे झाले आणि जागे झालेले गंधर्व इकडून तिकडं पर्वतावर पळू लागलेले आहे. जनका उठिला दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधितीय. झोपलेले गंधर्व जागे झालेले पर्वत शोधू लागले, पाहू लागले, फिरू लागले. एवढा आवाज कशाचा झाला असेल, कसा झाला असेल, कोण असेल, कुठं असेल, ते पर्वताचा शोध घेऊ लागलेले आहे. देखील कपिकेशरी भवता वेळीला समग्रिया वर्ष ताती शस्त्रास्त्री निशाचर माझी कैवी करीसिया. ते गंधर्व फिरू लागले आणि फिरता त्यांना हनुमंतराया दिसल्या बरोबर हनुमंतरायाला काय म्हणू लागलेले आहेत, तू म्हणू लागले एवढ्या रात्री एवढ्या अंधारामध्ये तू चोरी का करतोस, असं त्याला हनुमंतरायाला विचारू लागलेले आहेत. कोण कैसा कोण आळासी मध्यरात्री काळासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणासी पुसिलिया. ते गंधर्व विचारू लागले हनुमंतरायाला, तू कोण आहेस आणि तू कुठून आलेला आहेस आणि कशाला आलायस आणि तू कोणाची आज्ञा घेतले इथं येण्यासाठी, असं विचारू लागलेले आहेत. दिशी मध्यान अंधारी तू विचारसी गिरी शिकारिया पर्वताकार शरीरी कोण धरलेवरी पाहिला. ते हनुमंतरायाला विचारू लागले गंधर्व, काय म्हणू लागलेले आहेत, हे म्हणू लागले निशामध्ये अंधारामध्ये तू इथे का आलास, कसा आलास आणि तो म्हणू लागले एवढा भयानक म्हणू लागले त्या धरणीवर ते राक्षस का पडलास, असे विचारू लागलेले आहेत. एक म्हणती पुस्तकाया धरा बांधात पाय मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्वदा. हनुमंतरायाला म्हणू लागले, अरे म्हणू लागले याला कशाला विचारायला, याला म्हणू लागले विचारायचं काहीच कारण नाही, हे मध्यरात्र झालेली आहे आणि नक्कीच हे चोर आहे, धरा म्हणू लागले बांधा, हातपाय बांधा, असं ते बोलू लागलेले आहे. ऐसा करीती कोल्हाळा मिंती सभोवती सकळ ते देखोनी गोळांगोळ मधुर बोलत ज्यावेळेस हे बोलू लागले गंधर्व निष्ठुर बोलू लागले, त्यावेळेस हनुमंतरायाला त्या गंधर्वाला कसं बोलू लागले, असं मंजूश्वरामध्ये काय बोलू लागलेले आहे. जम्बूद्वीपाची दक्षिण कोणी किसकिंदा असे राजधानिया सुग्रीव राजा सुडामणी ते स्थानी नांदत. हनुमंतराय त्या गंधर्वाला सांगू लागले, दक्षिण दिशेच्या कोण्यामध्ये म्हणू लागले किष्किंधा राजधानी आहे आणि त्या राजधानीचा राजा सुग्रीव राजा चुडामणी आहे आणि तिथं तो नांदत आहे, असं ते सांगू लागलेले आहे. त्यासी सख्य श्रीरामेसी स्वामी मानी श्रीरामासिया तन्मना अर्पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. हनुमंतरायाला त्या गंधर्वाला सांगू लागले, सांगत असताना म्हणू लागले त्या राजा सुग्रीवाचं आणि प्रभू रामचंद्राचं काय झालेलं आहे, मैत्री झालेला आहे, शक्यतो झालेला आहे आणि ते म्हणू लागले वानराला अतिशय प्रेम देतात.
राम असं ते सांगू लागलेले आहे. राम रावणाचे रणयुद्ध झाल्याची दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. हनुमंतराय म्हणू लागले त्या लंकेमध्ये रामाचं आणि रावणाचं अति दारुण युद्ध झालेलं आहे भयंकर. त्या युद्धामध्ये लक्ष्मणाला म्हणू लागले शक्ती लागले आणि लक्ष्मण रणामध्ये पडलेला आहे असं सांगू लागलेले आहे. वाचवावया सौमित्रासी नेऊ आलो औषधीसी विघ्न न करावे आमासी नमन तुम्हासी मी करीतो. हनुमंतराय म्हणू लागले लक्ष्मणाला वाचविण्यासाठी मी औषध न्यायला आलेलो आहे म्हणू लागले. मी तुम्हाला विनंती करून बोलत आहे मला औषधी न्यायचे आहेत असं सांगू लागलेले आहे. उदयेता गर्भस्थी प्राण सांडिले उर्मिला पतिया म्हणून औषधी मध्य रात्री नेऊन स्थिती मी आलो. हनुमंतराय त्या गंधर्वाला खरी खरी माहिती सांगू लागले. म्हणू लागले सूर्योदय झाला की लक्ष्मण वाचणार नाही म्हणून म्हणू लागले मी मध्यरात्री औषध नेण्यासाठी आलो असं सांगू लागलेले आहे. सुग्रीवे सहित वानर सकळवा श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. राजा सुग्रीव आहे म्हणू लागले आणि सगळे म्हणू लागले वानर प्रभू रामचंद्राचे किंकर आहेत सेवक आहेत. मी म्हणू लागले प्रभू रामचंद्राचा सेवक आहे तुम्ही मला इथून मार्ग द्या असं हनुमंतराय म्हणू लागलेले आहे. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वदा करू नये विघ्न पुढीला करिता चळन श्री रघुनंदन शोभेल. हनुमंतराय म्हणू लागले मी माझ्या स्वामीचं म्हणू लागले कार्य करण्यासाठी आलेलो आहे म्हणू लागले आणि साधूच्या स्वामीच्या कार्यासाठी विघ्न करू नये म्हणू लागले. आणि जर म्हणू लागले तुम्ही विघ्न केलं तर म्हणू लागले तुम्हाला नक्कीच म्हणू लागले काय होईल तुमच्यावर विघ्न येईल म्हणू लागलेले आहे. ऐसे बोलता कपिकेशरी गंधर्व सरसावले भारिया एवढी राम सुग्रीवाची थोरी औषधी रात्री नेऊ आलो. असे हनुमंतराय सविस्तर माहिती सांगितल्यावर या गंधर्वाला जास्तच राग आला. अरे म्हणू लागले तू एवढा मोठेपणा सांगायला एवढी थोरवी सांगायला प्रभू रामचंद्राचे राजा सुग्रीवाचे आता मध्यरात्री तू आलेला आहे असे ते बोलू लागलेले आहेत. सकळ सैन्य सरसावले मारवया सिद्ध झाले गदा परी तिकट भाले वर्ष लागले समकाळे. सगळ्याला राग आलेला होता आणि ते काय केलं गंधर्वानं सगळ्यांनाच हनुमंतरायाला कोणी गदा हाणायले कोणी भाला हाणायले कोणी ते फरशी हाणायले खडग हाणायले सगळे म्हणू लागले एकाच वेळेत हाणू लागलेले आहे. चौपासी धावती सैरा होता गंधर्वाड धरा आकळवया वानरा करती खरा पुरुषार्थ. चहू बाजूने मिळालेले गंधर्व सगळे जमा झाले आणि ते आपला पुरुषार्थ हनुमंतरायाला दाखवू लागलेले आहे. गंधर्व मिनले 14 सहस्र एकला एक कपिंद्र क्रोधा चढला दुर्धर करून संवार आधारिला. हे गंधर्वाची संख्या सांगितली 14,000 एवढे म्हणू लागले गोळा झाले आणि तेवढे हनुमंतरायाला मारू लागले. मारत असताना हनुमंतरायाला राग आला आणि सगळ्याचा निपात कराव असा राग आलेला आहे. रूपे वाढला दारुण रामे थरकती संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र जाना खवळला. हनुमंतरायानं आपलं रूप अकराळ विक्राळ भयानक असं भ्यासूर केलेलं आहे. अंगावरचे रोमरोम केस असे उभे राहिलेले आहेत आणि म्हणू लागले आता सगळ्याचा एकदाच निपात कराव असा हनुमंतरायाने विचार केलेला आहे. एक मुष्टी घाती मारिले एक दाता तळी रगडिले उरले ते पुच्छी बांधिले मग आपटिले खडके सिया. हनुमंतरायाने हाणायला मारायला सुरुवात केली. कोणाला बुक्कीतच मारलं कोणाला लातन मारलं एकाला उरलेले होते म्हणू लागले तेवढे काय केले शेपटीत बांधले आणि खडक पाहून म्हणू लागले एकदाच मारून टाकलेले आहे. एकेची वेळे सत्वर मारिले 14 सहस्र केला राम नामे भूकार विजय कपिंद्र सोय झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. एकाच वेळेमध्ये म्हणू लागले प्रभू हनुमंतरायानं काय केलेलं आहे 14,000 ते बनकर म्हणू लागले ते गंधर्व खडकावर
मारले आणि हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. ज्याचे मुखी राम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काळसे आपण निंदेन मना त्यासी मी करिया. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याला म्हणू लागले विघ्नच काळ करू शकत नाही. हनुमंतराया म्हणू लागले त्या गंधर्वाचा एकदाच निपात केला आणि हनुमंतरायानं भोपकार केला. हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. ऐसा नामधार कबीर विजयी झाला कपीर नामे गर्जोनी सत्वर औषधी भार पातसे. असं म्हणू लागले हनुमंतरायाच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे आणि तेवढं म्हणू लागले संकट आलं होतं पण त्या संकटाचं निवारण झालं. हनुमंतरायाचा विजय झालेला आहे. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की जय. गुरुवर मारुती महाराज की जय. नमो शिव पार्वती पते हर हर महादेव.